देशात सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिकेचा 2026-27चा अर्थसंकल्प हा आज सादर होणार आहे आणि आयुक्त भूषण गगराणी हा अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत। यावेळी अर्थसंकल्पातून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार, कोणत्या नवीन घोषणा मुंबईकरांसाठी होणार या संदर्भात निश्चितच मुंबईकरांना उत्सुकता लागली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पावर आता भाजपची छाप असणार आहे। याआधी गेली 25 ते 30 वर्ष एकसंध शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती। आता या काळामध्ये अर्थसंकल्पावर शिवसेनेचा प्रभाव होता, मात्र सत्ता आता भाजपकडे आली आहे। मुंबईकरांना यामधून भाजप काय खास गिफ्ट देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे। विविध अर्थांनी खरं तर हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 वर्षांनंतर निवडणूक झाली आहे, त्यामुळे आता मुंबईकरांना अर्थसंकल्पातून काय मिळणार, भाजपची छाप या अर्थसंकल्पावर असणार आहे, काय दृष्टीने नेमका हा अर्थसंकल्प आज आपल्याला पाहायचा आहे। अनुपमा, भाजपची खऱ्या अर्थानं छाप या अर्थसंकल्पावर असणार आहे, कारण गेली 2.5-3 दशकं ही शिवसेना ठाकरे गटाची छाप ही अर्थसंकल्पावर राहिलेली आहे आणि त्यांचं व्हिजन म्हणून एक मुंबईतल्या अर्थसंकल्पामधल्या तरतुदी राहिलेल्या आहेत। आत्ता भाजपची पहिलाच अर्थसंकल्प हा सादर होतोय आणि खऱ्या अर्थानं भाजप मुंबईसाठी काय करू इच्छितं हे याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामधून समजू शकेल। मागील वर्षाचा 75,000 कोटींचा अर्थसंकल्प होता, यावेळी साधारणतः 80,000 कोटीपर्यंतचा हा अर्थसंकल्प जाईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार, खास करून पायाभूत सुविधांच्या माध्यमासाठी मोठे कोणते प्रोजेक्ट हाती घेतले जाणार आहेत, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजना ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। गारगाई पिंजाळ धरण असू दे किंवा समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी करण्याचा जुना प्रकल्प होतो त्यासाठी किती पैसे दिले जाणार आहेत, सिमेंट रस्त्याची रखडलेली कामं आहेत, त्याचबरोबर इतर STP प्रोजेक्ट्स आहेत, यासारख्या प्रोजेक्टना काय दिलं जाणार आहे हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे। आणि विशेष म्हणजे आयुक्त भूषण गगराणी हे देखील 1 महिन्याभरात निवृत्त होत आहे, त्यामुळे त्यांची छाप ह्या संपूर्ण अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये असणार होती आणि त्यामुळं आयुक्त भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत प्रभाकर शिंदे यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द करतील। परंतु ज्या प्रकारे मुंबई महापालिकेच्या मोठे प्रोजेक्ट घेतल्यामुळं जी इतर उत्पन्नाचे जे मार्ग आहेत ते कुठंतरी खुंटलेले आहेत, कारण जवळपास महापालिका जे महत्त्वाचे उत्पन्न आहे त्या आणखी काही नवीन सोर्सेस निर्माण करतं का ते पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळं आजच्या मुंबई महापालिकेच्या या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना भाजप काय देणार आहे हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे। निश्चितच कृष्णात, लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या समोर येणार आहेत, तेव्हाही आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।